भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शृंगारतळी इथे शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या विरोधात जाहीर सभेचं आयोजन केलं आणि या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गालगतच्या भास्कर जाधवांच्या कार्यालयाबाहेर ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। भास्कर जाधव आगे बढ़ो अशा आशयाच्या घोषणाही झाल्या। दुसरीकडे निलेश राणेंच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी सुरू केलेली आहे, त्यामुळे काही काळ या परिसरामध्ये तणावाचं वातावरण होतं। पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला। निलेश राणे यांच्या गाडीवरती दगडफेक झाल्याचंही कळलं आणि त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली। पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। आणि आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आहेत। रामदास कदमजी, हा असे प्रकार कोकणात व्हायला लागलेले आहेत, यापूर्वी कधी झालेलं नव्हतं असं? नाही, कोकणाचं हे दुर्दैव आहे की भास्कर जाधवसारखी माणसं, ही बिनडोक माणसं कोकणाला लोकप्रतिनिधी म्हणून मिळाले आहेत। हा माणूस कोणाचा झालेला नाही, विकास हे त्याचं ध्येय नाही आहे। हा दाव्यांना शिव्या घालणार, हा उदय सामंतला शिव्या घालणार, हा रामदास कदमला शिव्या घालणार, कालपर्यंत ते आनंद गीतेला शिव्या घालीत होता, आता गळा घालतो त्याच्या। तिकडे महाडला तो आमचा आमदार आहे गोगावले, त्याला शिव्या घालणार, सुनील तटकरेला शिव्या घालणार। हा सगळ्यांना शिव्या घालत असतो। हा बिंडोक आहे, याचं डोकं सोडलेलं आहे, मेंदू सोडलं आहे याचं, आणि कोकणाची संस्कृती नाही आहे। हा बिन पैसा तमाशा आमच्या कोकणाच्या लोकांना दाखवतोय। मी तुम्हाला खात्रीने सांगेन, दिवा विस्तारा जो फडफडतो ना, तशी याची राजकीय शेवटची फडफड आहे। भविष्यामध्ये कोकणी माणूस या गोष्टी कधीच सहन करून घेत नाही, आणि भविष्यामध्ये कोकणातली माणसं यांना त्यांनी जागा दाखवतील असा माझा पूर्ण विश्वास आहे। रामदास कदमजी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर भास्कर जाधव यांच्या मतदारसंघामध्ये निलेश राणे यांनी आपली सभा आयोजित केलेली होती आणि त्यावेळी आले असताना निलेश राणेंच्या गाडीवर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आणि त्यानंतर निलेश राणेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यामध्ये भास्कर जाधव आणि निलेश राणे यांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले। जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली आणि तणाव वाढलेला होता।